बल्लालगांव तालुका भोकर नांदेड़ इच्छापुटी हनुमान मंदिर बल्लाल में 20,000 से ज़्यादा भक्त इस अखंड हरिनाम वीक और शिव महापुराण परिवेशना कथा ज्ञान वार्मी 13 में आए थे। वे अपनी भक्ति और विश्वास से हनुमान जी से जो मांगते हैं उनकी मनोकामना पूर्ण होती है। यह गाँव हनुमान जी के नाम से जाना जाता है। इस गाँव का नाम शास्त्रों में लिखा आपलं सगळ्या भाविक भक्तांचं स्वागत आहे। हनुमान बल्लाळ बघा जे भाविक भक्त येतात जे मनोकामना त्यांची मनातील भावना जे आपल्या हनुमानजीला बोलतात ते पावन पूर्ण होतात। या बल्लाळ नगरीमध्ये इच्छापूर्ती हनुमान हे अतिशय भाविक भक्तांनी आपण हनुमान मंदिरामध्ये आलेले आहे। आपल्याला इच्छापूर्ती हनुमान बल्लाळ माहिती तुम्हाला दर्शन भाविक भक्तांना भक्त आहेत त्यांना दर्शन देत आहोत। तुम्हाला एक बाल हनुमान हा हे बल्लाळ येथील मूर्ती आहे। हे प्रसिद्ध झालेली बल्लाळ नगरीमध्ये भोकर तालुका नांदेड जिल्हा महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध झालेले भाविक भक्तांची गर्दी फार जमलेली आहे। तुम्हाला बाहेरचं क्लिप सुद्धा दाखवणारच आहोत। भाविक भक्तांचे जे हनुमानाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी इच्छा पूर्ण करणारी इथं बल्लाळ नगरीमध्ये हनुमानजीची मूर्ती आहे। मंदिर स्थापना झालेली पुराणी आहे। त्यासाठी ते आपण भाविक भक्तांना विचारूया तुम्ही केव्हापासून या हनुमानजीच्या मूर्ती स्थापनेपासून ओळखता केव्हापासून प्रकट झाले असं तुम्हाला वाटतं? कितवा वर्षीय सत्यात आहे? आजोबा पंजोबापासून तुमच्या हे समजा आम्हाला असं वाटतं की इथं जे इच्छापूर्ती हनुमान आहे बल्लाळमध्ये आहे ते असं ऐकण्यात आलं की जे भक्त आपली मनोकामना मागते त्यांची पूर्ण होते असं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे। ते खरं आहे का? जेवणासाठी जे गावातील जे मंडळी आहेत ती मंडळी हनुमानचं जे आहे आसपासच्या खेड्यामध्ये प्रसिद्ध असल्यामुळं भोकर तालुका नांदेड जिल्हा येथील इच्छापूर्ती हनुमान बल्लाळ ते जे भक्तांना जे मनोकामना पूर्ण मागते ते मनोकामना या भक्तांची पूर्ण होत आहे। त्यासाठी आपण भोजनाची सुद्धा चांगल्या प्रकारचे या गावातील मंडळी योग्य प्रमाणे आणि चांगल्या पद्धतीचं जेवण सुद्धा इथं केलेलं आहे। काय नाही म्हणजे 10,000च्या पब्लिकच्या वर पब्लिक इथं जेवणासाठी उपलब्ध आहे। त्यासाठी नॅशनल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। इच्छापूर्ती हनुमान बल्लाळ येथे प्रसिद्ध असलेले हनुमानजी ची मूर्ती व इथं मंदिर आहे। हे बल्लाळ नगरीमध्ये भोकर तालुका नांदेड जिल्हा हे महाराष्ट्रामध्ये बल्लाळ हे गाव प्रसिद्ध आहे। इच्छापूर्ती हनुमान जे भक्त बाहेरून येतात इथं आपली जे मनोकामना पूर्ण करतात त्या भक्तांसाठी गावातील व्यक्ती आहेत त्यांना आपण बोलूया। तुम्हाला आपल्या हनुमानजी बद्दल काय वाटते? आसपासचे जे लोक आहेत इथं जास्त संख्येनं भक्तांनी बरंच काही पब्लिक इथं येत आहे, गाठी होत आहे, जेवणासाठी पण उत्तम सोय केलेली आहे तुमच्या गावात। तुम्हाला काय वाटतं वर्ष 13 आहे सत्याचं आणि अतिशय चांगलं आहे। गावातले आजूबाजूचे 10-12 तंडे 7-8 गावं आमच्या इथं संपूर्ण सोय आहे। जेवणाची 7 दिवस सोय लावणीच आहे बल्लाळ। तुम्हाला तुमचं नाव काय? क्षेत्र बल्लाळ हे आमचं आज महाराष्ट्रातच पूर्ण याच्यामध्ये नाव लौकिक झालेलं आहे आणि सगळ्यात मोठी हनुमान जसे की पूर्ण इच्छा मागेल तशी पूर्ण करणारा
इथं श्रमदान करते, मदत करते आणि आलेला भक्त इथं की मी काहीतरी करू, त्यानंतर मी काहीतरी करतो, माझं काहीतरी इथं हे झालं पाहिजे असं म्हणून मनोकामना देण्यासाठी ते येतात आणि त्यांची पूर्ण आहे की इच्छा पूर्ण होते आणि मग खरंच मारुती यायचं. दोन गोष्टी मला एक मला घ्या आपल्या इच्छापूर्ती हनुमान बल्लाळचे काय म्हणावं? आमच्या येथील इच्छापूर्ती हनुमानचा आजपासून नाही, खूप आमचे गोविंद भट असल्यापासून या ठिकाणी आणि परंपरा चालू आहे. त्या ठिकाणी हनुमान जयंती चालू भंडारा होता. पुन्हा कळसाच्या कार्यक्रमापासून या ठिकाणी सप्तवत्सव चालू झाला. आता 13 वर्ष आहे आणि लोकांचे एवढे मनोकामना पूर्ण करणारा हा इच्छा भगवान आहे मारुतराया की एवढे कार्यक्रम बाहेरल्या लोकांनी रात्रंदिवस झोपून खूप रात्रंदिवस भंडारे करतात. धन्यवाद काका. आपण भोजनाची सोय केलेली आहे उत्तम प्रकारची. इथं जे भाविक भक्त आलेले आहेत भोजनासाठी आणि इथं प्रसिद्ध असलेले हनुमानजीचं मंदिर बल्लाळ नगरीमधले ओके इच्छापूर्ती हनुमान बल्लाळ इथं प्रसिद्ध असलेले हनुमानजीचं मंदिर. बल्लाळ हे गाव खेडेगावातील प्रसिद्ध असलेले हनुमानजीचा या गावावर आशीर्वाद आहे असंच आहे म्हणून इथं प्रसिद्ध झालेले खेडोपाड्यातील भाविक भक्त हनुमानजीचे या बल्लाळ नगरीमध्ये येत आहेत. आपण या गावातील व्यक्तींना विचारूया की हनुमानाबद्दल आपल्याला काय माहिती आहे. तुमचं नाव काय? मारुती गुरुवा आमच्या इथे जवळपास 13 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाने एक वेळेस जर नारळ बांधून गेलं तर त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून ही इच्छापूर्ती हनुमान असे बल्लाळ हे प्रसिद्ध आहे. कुठलाही व्यक्ती जरी आला आमच्या इथे कमीत कमी तर सप्त्यानिमित्तानं आला तर 7 दिवस आपण त्याला सेवा करतो. आजकाल बाहेरचे लोक सौ खर्चाने या ठिकाणी येऊन सेवा करून परत त्यांनी मंदिरासाठी निधी देऊन जातात. म्हणूनच हे छोटंसं खेडेगाव असून सुद्धा 7 दिवस अखंड सेवा देणारे बाहेरगावचे भरपूर लोक आहेत. आज तरी कमीत कमी या ठिकाणी जवळपास 10,000 कोटींचा असं ऐकण्यात आहे की इथं जे अन्नदान होते ते इथं किती जरी पब्लिक आली तरी इथं कमी पडत नाही असं ऐकण्यात आहे. हे खरं आहे का? कुठलाही जरी भंडारा असला सप्त्याच्या वेळेस सप्त्याचा नाही, कुठलाही जरी भंडारा असला तर कधीच कमी पडणार नाही याची खात्री असते. किती असो की या ठिकाणी सेवा करून पुन्हा कुठल्याच्या नंतर सगळ्याला वाढून दिल्या जाते. ते कधी म्हणजे कधी हे कधीच पडणार नाही. आमच्याकडे म्हणूनच इच्छापूर्ती असं हनुमंदिर आहे. आपल्याला वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये हे बल्लाळ गाव खेडेगाव असून या गावामध्ये इच्छापूर्ती हनुमान बल्लाळ येथे प्रसिद्ध झालेले आपल्याला असं वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये एकच हनुमानजीचं मंदिर असं आहे की प्रसिद्ध झालेलं आहे बल्लाळ नगरीमध्ये असं वाटतं आम्हाला. तुम्हाला काय वाटतं? हे अगदी खरं आहे. सर्वांना जे ही जनसमुदाय जे साजरा लोटलेला आहे तर हा याच्यावरून हा कळत आहे की हा बल्लाळ ह्या ग्रामदेवता बजरंगबली हा साक्षात्कार आहे आणि त्यामुळं सर्वांच्या आमच्या पूर्वजांना सुद्धा सांगितलेलं आहे की हा इच्छापूर्ती हनुमंतराय म्हणून हा वेटिंगवर हा 3-3 वर्ष लोक भंडाऱ्यासाठी इथं वेटिंग करावं लागतंय. हा प्रसिद्ध या ठिकाणचा बल्लाळ ग्रामपंचायतीचा आहे. नॅशनल न्यूज भारतमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. इच्छापूर्ती हनुमान येथील प्रसिद्ध असलेले मनोकामना पूर्ण करणारे इथले बल्लाळ नगरीमधील इच्छापूर्ती हनुमान या काही व्यक्ती आहेत हनुमानजींचे भक्त यांनी स्वतः करते. तिथं आचारी सुद्धा लावत नाहीत आणि इथं प्रसिद्ध असलेले 13 वर्षापासून प्रसिद्ध आहे इथं. तर इथल्या युवकांना आपण विचारूया की या स्वयंपाकासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेता. पहाटे 4 ते 8 ते 10 वाजेपर्यंत स्वयंपाकाची सोय करण्यासाठी पब्लिक फुल जमत आहे भोजनासाठी जे उत्तम सोय केलेले आहे नगरीमध्ये इच्छापूर्ती हनुमान जेवणाची उत्तम प्रकारची सोय केलेली आहे. वरण केलेले आहे असं की इथं भक्तांना
भक्तांना काही कमी पडत नाही, त्याची मनोकामना पूर्ण होते. भाजीचं सुद्धा केलेलं आहे. हातात घ्या रे, हातात घ्या. थोडं सरकार दिसू याच्यात दिसू दे माणूस दिसणार झालंय. हनुमानजीची इथं कृपा आहे. समजा किती जरी इथे काहीच कमी पडत नाही. किती जरी पब्लिक आली तरी बी जेवणाचं कमी पडत नाही. आपण याच्यानंतर पब्लिक जेवढी किती जरी आली तरी बी भात कमी पडत नाही, वरण कमी पडत नाही. पाण्याची सोय उत्तम प्रकारची आणि गावातील नवयुवक सगळे मित्र मंडळी या छोट्याशा गावामध्ये एवढी सासवड जेवणाची सुद्धा होत आहे. धन्यवाद. नॅशनल बल्लाळ नगरीमध्ये इच्छापूर्ती हनुमान याची इथं मंदिर आहे. मंदिर असं आहे की जे भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण घेऊन येतात व त्यांची मनोकामना पूर्ण होते. तर भोजन आणि जेवणाची सोय उत्तम प्रकारची होते. जे खेड्यापाड्यातील व भोकर तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्व इथं भाविक भक्त हनुमानजींच्या भावना घेऊन आणि आपली मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथं येतात आणि आपला प्रसाद घेऊन जातात. नॅशनल भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद.